नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग. अध्यायाचा सारांश. हे सर्वात गुप्त असे ज्ञान आहे जे जाणून तू या सांसारिक दुःखापासून मुक्त होशील. श्लोक 1. हे ज्ञान पवित्र आणि आनंद देणारे आहे. श्लोक 2. त्यांचा याच्यावर विश्वास नाही, ते जन्ममरणाच्या चक्रातच राहतील. श्लोक 3. मी सर्व ब्रह्मांडातच व्याप्त आहे. श्लोक 4. मी सर्व प्राणीमात्राच्या धारणकर्ता आणि निर्माता आहे. श्लोक 5. जसा वायू आकाशात आहे तसे सर्व माझ्यात आहेत. श्लोक 6. प्रलयकाळी ते सर्व माझ्यातच विलीन होतात आणि कल्पाच्या सुरुवातीस मी त्यांना परत पाठवतो. श्लोक 7. ही निर्मिती आणि प्रलय हा सतत होतच असतो. श्लोक 8. या क्रिया मला बंधनात पाडत नाहीत. श्लोक 9. निसर्ग सर्व निर्मिती करतो आणि सर्व संसार हा माझ्यामुळेच चालतो. श्लोक 10. मूर्ख लोक मला जाणत नाहीत. श्लोक 11. ते भ्रमात पडले आहेत. त्यांना निरर्थक आशा, व्यर्थ क्रिया आणि निष्फळ ज्ञान व दुष्ट आणि राक्षसी स्वभावाचे आहेत. जे महात्मे दैवी स्वभावाचे आहेत ते माझी एक मनाने पूजा करतात. श्लोक 13. सतत माझ्या ऐश्वर्याबद्दल बोलतात व माझे नामस्मरण करतात व सतत माझाच विचार करतात. ते सत्य स्वरूपाचे ज्ञान, आत्मज्ञान मिळवण्यासाठी वाटतात. श्लोक 14. इतर लोक मला ज्ञानाने पूजा करतात. 15. मी वैदिक कर्मकांड आहे. यज्ञ आहे, श्रद्धा, औषधी, मंत्र, अग्नी व आहुती देखील मीच आहे. श्लोक 16. मी या जगाचा वडील, आई, आजोबा, जाणण्यायोग्य, ओम, वेद. श्लोक 17. ध्येय, आधार, आश्रम आणि साक्षी, आधी आणि अंत आहे. श्लोक 18. सूर्याची उष्णता, पाऊस, अमरत्व आणि मृत्यूही मीच आहे. श्लोक 19. जे सकाम भावनेने पूजा करतात त्यांना पुनर्जन्म प्राप्त होतो. श्लोक 20-21. जे सततच माझी पूजा करतात त्यांच्या या गरजांची मी काळजी घेतो. श्लोक 22. जे इतर देवतांची पूजा करतात ते सुद्धा माझीच पूजा करतात, पण ते पतनास जातात. श्लोक 23-25. तुम्ही भक्तीने मला एक पान, एक फूल, एक फळ किंवा एक पाण्याचा थेंबसुद्धा दिल्यास मी तो आनंदाने स्वीकारतो. श्लोक 26. तुम्ही जे काही करता, खाता, पूजा करता ते सर्व मला अर्पण करा. मी सर्व शुभ किंवा इतर अशुभ गोष्टींची काळजी घेतो. श्लोक 27-28. मी सर्वांसाठी सारखाच आहे, पण जे मला प्रेमाने पूजा करतात त्यांना मी दर्शन देतो. श्लोक 29. खूप मोठा पापीसुद्धा जेव्हा माझी पूजा करतो तेव्हा त्याला साधू समजले पाहिजे. श्लोक 30. कारण की तो लवकरच धर्मात्मा होतो आणि शांतीस प्राप्त होतो. श्लोक 31. ते सर्व ज्यांनी जात, लिंग याचा भेदभाव न ठेवता माझी पूजा केली ते सर्व माझ्या ध्येयास प्राप्त झाले. तुझे मन माझ्यावर एकाग्र कर, माझ्यावर भक्ती ठेव, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. माझ्यावर सर्वस्वी आधाराने राहून तुम्हाला प्राप्त होशील. श्लोक 34. रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.